उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी बंधू भगिनी, आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर साजरा केला जात आहे। आज महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील गांधीजींचे योगदान या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने होत आहे। प्राध्यापक अनिल म्हस्के, विजयकुमार म्हस्के आणि TYBAच्या विद्यार्थिनी रुपाली दिनकर आणि आकांक्षा मर्दाने स्वागत गीत सादर करत आहेत। धन्यवाद। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी निमंत्रित करतो इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अशोक कानडे यांना। भारतीय विद्याप्रसारक मंडळाचे बाबूजी आव्हाड महाविद्यालय आणि इतिहास विभागाच्या वतीने आयोजित गांधी जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपणा सर्वांचे आदरणीय पार्थ विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अभयरावजी आव्हाड साहेब, त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर GP ढाकणे साहेब आणि व्याख्यानासाठी आणि सत्कारासाठी उपस्थित झालेले बोधेगाव महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर सलमान अली मिर्झा सर, या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमतः मी हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधींच्या जीवनाबद्दल आपल्याला माहिती व्हावी, त्यांनी केलेल्या कार्याची थोडक्यात आपल्याला जाणीव व्हावी, या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। अध्यक्षांच्या आणि प्राचार्यांच्या कल्पनेतून विद्यार्थ्यांना नवीन नवीन माहिती वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भात मिळावी, विद्यार्थी जास्तीत जास्त स्वतः उपक्रमशील व्हावा, या दृष्टिकोनातूनही या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। महात्मा गांधींनी 1920 मध्ये स्वातंत्र्य लढ्यात सुरुवात केल्यानंतर किंवा भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सुरुवात केल्यानंतर 1947 पर्यंत अविरतपणे, मग तो मिठाचा सत्याग्रह असेल, 1942चं चले जाव आंदोलन असेल
किंवा भारतीय स्वातंत्र्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांचं योगदान असेल, त्यांचं कार्य अतिशय मौलिक आहे हे आपणा सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून अलीकडच्या पिढीला जास्तीत जास्त त्याचं ज्ञान या ठिकाणी मिळावं या दृष्टिकोनातून विभागाचा हा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे आज जे प्रमुख वक्ते आपल्याला लाभलेले आहेत, डॉक्टर सलमान अली मिर्झा हे बोदेगावचे आबासाहेब काकडे महाविद्यालयात इतिहास विभागाचे प्राध्यापक आहेत. आधार बहुउद्देशीय संस्था सोलापूर याचे ते जिल्हा समन्वयक आहेत. अपने फाउंडेशन मंचर जिल्हा पुणे या ठिकाणी ते सामाजिक संस्था चालवतात. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती या विद्यापीठानं नुकतीच त्यांना पश्चिम महाराष्ट्रातील मुस्लिम संतांचा ऐतिहासिक मागोवा, विशेष अहमदनगर जिल्ह्याचा संदर्भ यामध्ये त्यांना PhD पदवी त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि महाविद्यालयात ते 1998 पासून कार्यरत आहेत. मी पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करतो आणि अधिक वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येत आहे. व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती करतो की आपण गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करावे. पार्थ विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अभय आव्हाड साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर GP डाकणे साहेब, आजचे व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर सलमान अली मिर्झा या मान्यवरांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येत आहे. सत्य का तेल, अहिंसा की बाती, अमर ज्योति जलते रहे, तेरे पदचिन्हों पर बापू दुनिया सारी चलती रहे. यानंतर प्रमुख अतिथींचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. प्रथमतः गणी पटेल सर औरंगाबादचे, त्यांनी अध्यक्षांसाठी त्यांचं खास पुस्तक पाठवलेलं होतं आणि ते पुस्तक देऊन मी अध्यक्ष साहेबांच्या ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर GP डाकणे सर यांचा सत्कार इतिहास विभागाकडून करण्यात येत आहे. धन्यवाद. नियोजित कार्यक्रमात थोडासा बदल करून अध्यक्षीय मनोगत अगोदर व्यक्त करण्यात येत आहे. माननीय अभय आव्हाड साहेब. आज या ठिकाणी गांधी जयंती निमित्त, गांधी जयंती उद्या आहे, नाहीतर पेपरला आजकाल मीडिया इतका फास्ट आहे सर, ते म्हणते ना उद्या 2ला असून 1ला साजरी केली, यांच्या लक्षात आहे का नाही असं व्हायला नको. सगळ्यांना गांधी जयंतीच्या मनापासून शुभेच्छा. आदरणीय बोदेगावचे आपले आदरणीय सर मिर्झा सर यांनी PhD केली. आज 2 योगायोग आहेत, त्याबद्दल आपल्या सर्वच आपलं पार्थ कुटुंबाच्या वतीने, बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या वतीने त्यांना आपण सत्कार केलेलाच आहे. मनापासून त्यांना शुभेच्छा देऊ की त्यांची कारकीर्द उज्ज्वल हो, ही सर्वांच्या वतीने शुभेच्छा. सर्व सत्कारमूर्ती मिर्झा साहेब सर, प्राचार्य, त्यांचे सर्व सहकारी, विद्यार्थी बंधू, विद्यार्थी भगिनींनो, कसं वाटतंय आता कॉलेज चालू झालं आहे, कंटाळा आलेला असं 2 वर्ष आराम, काय तसं करू नका. सरांचाच आदर्श घ्या. त्यांनी PhD केली, ती पण साधू संतावर PhD करणं सोपं नसतं. PhD काय प्रकार असतो खरं तर ते पण तुम्हाला कळायला पाहिजे.
किती संशोधन करावं लागतं, किती बारीक. राख सरांनी पण आत्ताच PhD केली. त्यांनी श्रीलंका आणि भारत यांचं शांती सेनेवर केलेली, ते पण तुम्ही पहा. विद्यार्थी मित्रांनो, दुपारी पण 1 वाजता कार्यक्रम ठेवलेला आहे. एक UPSC परीक्षेत अकोलकर राकेश अकोलकर म्हणून उत्तीर्ण झालेला आहे. तो म्हणजे आता कलेक्टर किंवा त्यांच्या रँकप्रमाणे पोस्ट मिळेल त्यांना. त्यांचं पण आपण सत्कार, आपण उपस्थित राहा. 1 वाजता आहे, उशिरा आहे विद्यार्थिनींचा. पण खरंच तुम्हाला भविष्यात पुढं जायचं असलं तर निश्चित थांबा, ऐका. खूप छोटंसून तुम्ही 3 वर्ष कसे जाते ना विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कळणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही पुरेपूर इतका अभ्यास करा, इथं वेळ द्या. मोबाईल जरा थोडा बाजूला ठेवा. बरोबर आहे सर, आहे की नाही? काही जीवनातलं हे जरा थोडं कोरोना काळातलं वास्तव इतकं भयानक होतं. त्यातून आपण शिकून कृपया सगळ्यांना विनंती आहे, अभ्यासाला लागा. दुसरं सांगतो, गांधी जयंतीनिमित्त आपण स्टडी सर्कल चालू केलेलं आहे. गांधी जयंतीनिमित्त मी 2च मिनटं सांगतो. गांधीजीचं तत्त्व आपण मान्य करा. की पूर्वी असं म्हणायचं, आपण आंदोलन करतो बा की गांधी स्टाईलने केलं, आजकाल मनसे स्टाईल असती, असं असं. पण गांधीजीचे विचार जे आहेत त्या पद्धतीने चांगलं आहे. कुणी एखादं रागवलं तर चुकलं, माफ करा. याने देश पुढं जात असतो, आपण पुढं जाऊ. त्याचं दुसरं उदाहरण सांगतो. सद्दाम हुसेनचं नाव ऐकलेलं आहे का? कर्नल गड्डाफीचं नाव ऐकलं का? लादेनचं नाव ऐकलं का? यांनी अहिंसावाद, कायम मारामाऱ्या, लोकांना मारणे, हे केलं, ते संपले का नाही? त्यांचा राजमहल सोन्याचा असायचे, पण त्यांना झोपता नाही आलं, काहीच करता नाही आलं. केवळ बंदूक, दहशतवादाने हे चालत नाही. पण महात्मा गांधीजीचं तत्त्व आहे शांततेने, अहिंसेने. आज भारत देशाची संस्कृती खूप उंच आहे. काल परवाच माझं आणि चौरे सरचं एका विषयावर डिस्कस झालं की सिसोदिया, दिल्लीचे उपमुख्यमंत्री, यांचं एक भाषण ऐकलं हिंदी दिवसाच्या निमित्तानं. त्यात त्यांनी सांगितलं की हिंदी का शिकायची, हिंदी का घ्यायचा विषय. इंग्लिश घेतला तर आपल्याला ट्युशन घेता येते आणि क्लास घेता येते, पण हिंदी का करायचं? परत त्यांनीच नंतर उत्तर दिलं की हिंदी विषयाने साहित्य समजतं, आपण एक चांगले नागरिक होतो, आपण देशाचं एक चांगलं उज्ज्वल भवितव्य घडू शकतो. त्याचं दुसरं उदाहरण, अमेरिकेत इंग्लिश शिकवली जाते, पण तिथं काय आहे, लहानपणापासून हातात बंदूक आहे. कुणी तुम्ही वाचत असताना काल परवाच एका कॉलेजमध्ये 1-2 जण आले, सगळे जवळजवळ 8-9 विद्यार्थी मारले गेले. जे वर क्लासमध्ये होते त्यांनी उड्या टाकल्या, ते इंज्युअर झाले, ते वेगळं झालं. म्हणजे ही जी संस्कृती आहे, हे तुम्ही शिका. या फायला आहे, 3 वर्ष आहेत विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खूप संधी आहे. वेळ वायाला घालू नका. इतका क्षणोक्षणाला जाता, हा आजचा क्षणसुद्धा तुमच्या परत आयुष्यात येऊ शकणार नाही. तर आपण निश्चितच ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला, आता नवीन वर्षच समजायचं तुमचं शैक्षणिक, तर आपण अभ्यास करा, उपस्थित राहा, बाकीचा विचार न करता सगळं ज्ञान जाणून घ्या. एवढंच मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमचं मित्र म्हणत असतात आमच्यासारखी मोकार पुढरी, शिकून काय, चला आमच्यावर झेंडे धरायला. तसं काय करू नका. शिकण्याने खूपच काही, म्हणजे आपण खूप काही घडतो, हे लक्षात ठेवा. शिकण्याने काय होत नाही, नोकऱ्या लागणार नाही, मुलींना सांगते तसं काही नसतं. तुम्ही जे BAला आहेत BA व्हा, BComला आहेत BCom व्हा, MCom व्हा, MA व्हा, त्याच्यातून MBA व्हा. खूप काही करण्यासारखं आहे. तर तो विचार आजपासून सोडून द्या. महात्मा गांधी जयंतीनिमित्त आपण एक चांगला आदर्श घेऊ. सरांसारखं तुम्ही PhD व्हा, एवढं सगळ्याला मनापासून शुभेच्छा देतो. आम्हाला आता आमचं पुढेपणाचं असंच असतं, तुमची माफी मागतो. सराचं व्याख्यान ऐकू शकत नाही, तुम्हाला वाटतं तुम्ही सांगितलं बसून दिलं आम्हाला अर्धा तास, तसं काही नाही. पण मी तुमची माफी मागून, सरांची माफी मागून, मला परत 1 वाजता यायचं आहे. ते थोडं एक मीटिंग असल्यामुळं मी तुमची रजा घेतो. पुन्हा एकदा मनापासून सगळ्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपल्या मार्गदर्शनामधून आज केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला शांततेची आवश्यकता आहे, हा एक महत्त्वाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचलेला आहे. यानंतर आजचे व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर सलमान अली मिर्झा सर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. आदरणीय व्यासपीठावरील आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय ढाकणे सर,
आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय अभयजी आव्हाड साहेब, आपल्या महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख माननीय डॉक्टर कानडे सर, केरकर सर, आमचे उपस्थित सर्व सहकारी शेकडे सर, आमचे विद्यार्थी चौरे सर, त्याचबरोबर उपस्थित सर्व माझे विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज आपल्या महाविद्यालयाने मला या ठिकाणी बोलवलं, माझा यथोचित सन्मान केला, त्याबद्दल मी आपल्या महाविद्यालयाचे, आपल्या संस्थेचे अध्यक्षाचे आणि आपणा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो. कालच आमच्या कॉलनीतील लोकांनी पण माझा छोटासा सत्कार केला. कुटुंबाचं हा खऱ्या अर्थाने सत्कार असतो. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला PhD मिळाली म्हणून सत्कार होत असतो. मग आता हा आपल्या कुटुंबाचं हे देखील बाबूजी आव्हाड महाविद्यालय देखील माझं एक कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबाचाच सत्कार खऱ्या अर्थाने कुटुंबाने आपल्याच विद्यार्थ्याचा किंवा आपल्या सहकार्याचा, आपल्या कुटुंबातील घटकाचा तो सत्कार केला आहे असं मी या ठिकाणी मानतो. उद्या आपल्या या ठिकाणी महात्मा गांधींची जयंती आहे. आजच आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतोय. आता महात्मा गांधींबद्दल बोलायचं म्हटलं तर आपला स्वातंत्र्य लढा आपल्याला आठवतो. आता महात्मा गांधींबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांचे सत्य, अहिंसा, सत्याग्रह असे विविध तत्त्वज्ञान आपल्याला आठवतात. महात्मा गांधींबद्दल बोलायचं म्हटलं की त्यांचे हे सत्य, अहिंसा, सत्याग्रह आजच्या युगामध्ये, आजच्या ह्या 21व्या-22व्या शतकामध्ये काय उपयोगाचं आहे असंही मतप्रवाह आपल्या सर्वांसमोर, विशेषतः आपल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये हे सर्व चर्चिलं जातं. आणि ह्या सर्व खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी महात्मा गांधींबद्दल त्यांचे आंदोलन किती केले, कशा पद्धतीने केले हे सांगण्यापेक्षा महात्मा गांधींचे विचार मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. तुम्ही जर बोर झाला नाही किंवा तुम्हाला कंटाळा आला नाही, साधारणतः 2-3 तास चालेल ना सर? 2-3 तास काय हरकत नाही. मी हे तास त्यांचे विचार मांडू शकतो, काय हरकत नाही. तुम्ही जर म्हटलं तर तसं काही करणार नाही. एकंदरीतच महात्मा गांधींनी जगाला केवळ राजकीय तत्त्वज्ञान दिलेले नाही आहे, जगाला खऱ्या अर्थाने दिशा देण्याचं काम महात्मा गांधींनी केलेलं आहे. म्हणजे एका बाजूला सारा आपला देश हा स्वातंत्र्याच्या उत्सवामध्ये होता, तर दुसऱ्या बाजूला महात्मा गांधी समाजातील सामाजिक तेढ मिटवण्याचं काम करत होते. म्हणजे हे जे ह्या ज्या बाबी आहेत ना, ह्या बाबी खऱ्या अर्थाने आपल्यासमोर असणं किंवा आपल्यासमोर निर्माण होणं, मांडणं हा माझा खऱ्या अर्थाने मुख्य उद्देश आहे. आणि ते अगदी एक सरांनी मला सांगितलं आहे की अर्ध्या तासामध्ये सर मुलं बोर होणार नाही अशा पद्धतीने बोला. काय हरकत नाही, अर्ध्या तासामध्ये सर मी बोलेल आणि त्यापेक्षा लवकरही संपवण्याचा माझा प्रयत्न आहे. फक्त गांधींचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवणं एवढंच फक्त माझं काम आहे. कारण की आजच्या युगाची, आजच्या समाजाची आणि आपल्या देशाची, आपल्या स्थानिक लोकांची, आपल्या वैयक्तिक जीवनाची खरी गरज गांधी विचार आहे असं मला वाटतं. आणि हे विचार आपल्यापर्यंत पोहोचणं, विशेषतः त्यांचे 3 विचारांचं खूप चर्चिले जातात. कोणते 3 विचार? ते म्हणजे सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह. हे त्यांचे 3 विचार. आणि खऱ्या अर्थाने हे 3 विचाराची गरज आपल्याला आहे का हो, हा माझा प्रश्न आहे. गांधींनी दिलेले विचार विशेषतः आपण एक एक पाहूया. सत्य. सत्य म्हणजे नेमकं काय हो? सत्य
म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो, तुम्ही चौथीपासून गांधींना चा समज आल्यापासून आपण महात्मा गांधींना ओळखतो, त्यांचे हे विचार ऐकतो. सत्य, नेहमी खरे बोला म्हणजे सत्य बोला, असं आपण म्हणतो, बरोबर ना? नेहमी खरे बोला, सत्य बोला, असं आपण म्हणतो. म्हणजे हे सत्य विचार आज आपल्या समाजामध्ये आहेत का? आज आपल्या देशाला जवळजवळ 75 वर्ष झालीत स्वातंत्र्य मिळून. त्या महात्मा गांधींच्याच विचारातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. मात्र दुर्दैव आपलं आजच्या वर्तमानाचं असं आहे की त्यांचे विचार हे बाजूला पडत आहेत आणि जागतिक देश म्हणजे दुसरे देश, पाश्चिमात्य देश विशेषतः हे गांधींचे विचारांचं ते आत्मसात करतायत. आता नुकतंच आपले मोदी पंतप्रधान साहेब अमेरिकेच्या दौऱ्याला गेले होते. त्यावेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी तिथील असणाऱ्या भाषणामध्ये स्पष्टपणे उल्लेख केला आहे की आम्ही जे आमचे प्रशासन चालवतोय ना, हे गांधी विचाराने चालवतोय. ब्रिटनमध्ये जर गेलं तर तेही तसंच म्हणतात. जर्मनीमध्ये गेलं तरी तेही तिथले प्रशासन किंवा तिथले पंतप्रधान असेल किंवा राष्ट्राध्यक्ष असेल, तेही गांधींचे विचार आपल्याला ऐकवतात. म्हणजे असं का होतंय, हा प्रश्न खऱ्या अर्थाने आपल्या समाजाने आपल्या स्वतःला विचारणं गरजेचं आहे की गांधी आपल्यासाठी विचार दिला आहे त्यांनी, आपल्या त्या विचारातून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे त्यांनी. मात्र त्यांचे विचार आपल्या इथूनच आपल्याला माहीत न होता दुसरे लोक, दुसऱ्या प्रदेशातील लोक आपल्याला सांगतायत की आम्ही त्यांच्या विचारातून चालतोय म्हणून. मग याचा अर्थ स्पष्ट आहे की ते आपल्याला जाणीव करून देत आहेत की गांधींचे विचार तुमच्या देशामध्ये कितपत चालू आहे किंवा कितपत त्याचे स्वीकारण्यात आले आहे हे ते आपल्याला सांगतायत. इनडायरेक्टली का होईना असं आपण या ठिकाणी मानलं गेलं पाहिजे. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं हे विचार आहे तरी काय. आज आपल्या गांधींचे खऱ्या अर्थाने त्यांचे आंदोलनं इसवी सन 1914 पासून जर आपण पाहिलं तर गांधींचे विचार किंवा त्यांच्या आंदोलनाची सुरुवात थोडी थोडी झालेली आपल्या ह्या देशामध्ये. त्यांचे आफ्रिकेतील कार्य असेल किंवा ब्रिटनमधील असणारे कार्य असेल, म्हणजे हे त्यांचे शिक्षणाचे असणारे त्यावेळेस त्यांनी तिथं कार्य केलं आहे. म्हणजे त्यांचा हा पिंड जो होता सुरुवातीला जर आपण पाहिलं, त्यांना शिक्षणासाठी ते लंडनला गेले तरी विशेषतः त्यांचं मुख्य अडचण होती ते पूर्णपणे शाकाहारी होते. आणि लंडनमध्ये तत्कालीन त्या कालखंडामध्ये मांसाहार हा जास्तीत जास्त वापर केला जात होता लंडनमध्ये. मग त्यांच्या विचाराचे म्हणजे जे शाकाहारी लोक होते असे लोकांना त्यांनी एकत्र केलं त्या काळातील, त्यांच्या मित्र वगैरे त्यांनी जमवलं आणि त्यांची एक संघटना त्यांनी स्थापन केली होती. पहा, कोणत्याही व्यक्तीचं एक पिंड असतं आणि नेतृत्वाचं देखील पिंड असतं. आणि हे पिंड महात्मा गांधींमध्ये सुरुवातीपासून होते असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे त्यांनी हे शाकाहारींची संघटना निर्माण केली आणि त्याचे अध्यक्षसुद्धा तेच होते. म्हणजे ही त्यांची सुरुवात आहे लंडनमधून. आणि थेट आपल्या 1948च्या पर्यंत, आपल्या भारतीय स्वातंत्र्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांचं हे कार्य, हा पिंड आपल्याला पदोपदी जाणवतो असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. मग हे पाहत असतानाच हे गांधींचे विचार सत्य, अहिंसा. आता अहिंसा हा हे वाक्य काय आहे? अहिंसा म्हणजे नेमका अहिंसेचा जर विचार जर आपण केला, आजच्या वर्तमानाचा जर विचार केला, एखाद्या मुलाने एखाद्या मुलीची छेड काढली, त्या मुलीने गांधींच्या तत्वांचा स्वीकार केलेला आहे म्हणून हां ओके काय हरकत नाही असं म्हणून चालेल का हो? असं म्हणून चालेल का? तर नाही, त्या मुलीने उलट त्याच्या कानामागे ओढली पाहिजे, तू का असं करतोय म्हणून. म्हणजे इथं हिंसा आहे का अहिंसा आहे हो? गांधीने हा देखील विचार आपल्या समोर मांडलेला आहे. जर तुमच्या हक्कावरती, तुमच्यावरती होणाऱ्या अन्यायावरती जर तुम्ही प्रतिक्रिया करणार नसाल तर तिथं तुमची अहिंसा कुठेही कामाला येणार नाही. तिथं तुम्हाला आक्रमक व्हावंच लागेल. तेही अहिंसेच्या माध्यमाने देखील आपण त्याच्यावरती प्रतिकार करू शकतो, हे गांधीजींनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आता हे सर्व पाहत असताना आपल्याला एक दिसतंय की आपल्यावरती होणारा अन्याय हा नेमका काय आहे. आपल्यावरती होणारा अन्याय
हेच खऱ्या अर्थाने समाजाला कळत नाही आहे असं मला दिसतं आहे. आपण दुसरी महत्त्वाची बाब जर म्हटलं की गांधीजींची जी फिलॉसॉफी आहे किंवा तत्त्वज्ञान आहे, हे तत्त्वज्ञान समाजाच्या जागृतीसाठी केवळ होतं का? केवळ जागृती निर्माण करणं म्हणून त्यांनी तत्त्वज्ञान मांडले का? तर नाही. खऱ्या अर्थाने आपल्याला दिसतं की गांधीजींनी स्वतः आपलं तत्त्वज्ञान स्वतः आत्मसात केलं. म्हणून ते म्हणतात की जग बदलायचं विचार करण्याअगोदर पहिल्यांदा स्वतःला बदला. जगाचं आपण ज्यावेळेस विचार करतो बदलण्याचा, ते विचार करण्याअगोदर स्वतःला आपण बदललं पाहिजे, तरच आपण जगाला बदलू शकतो. म्हणून त्यांचे प्रत्येक आंदोलनं तुम्ही पहा, प्रत्येक कृती त्यांची पहा, त्यांनी स्वतः पहिल्यांदा बदलण्याचा, ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. स्वतः आत्मसात करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि नंतरच त्यांनी आपलं ते समाजापर्यंत, राजकारणामध्ये किंवा तत्कालीन असणाऱ्या आंदोलनामध्ये त्यांनी आपलं विचार मांडले, कृती केली याचं आपल्याला दिसतं. म्हणजे हा गांधी विचार किंवा हे सर्व बाबी आपल्याला इथं महत्त्वाचे या ठिकाणी दिसून येतात. खऱ्या अर्थाने आपण गांधींचे विचार किंवा अनेक सुविचार पाहतो. म्हणजे हे सुविचार केवळ रेडीमेड सुविचाराने खऱ्या अर्थाने आपण बदलत नाही किंवा हे जग बदलत नसतं. मग त्यासाठी खऱ्या अर्थाने आपली स्वतःची फिलॉसॉफी आपण निर्माण केली पाहिजे. हे गांधींच्या विचारातून पुढे आलेलं हे आपल्याला मत दिसून येतं. स्वतःची फिलॉसॉफी आपण स्वतःच निर्माण केली पाहिजे. दुसऱ्याच्या फिलॉसॉफीवरती बदल फारसा होत नसतो, फक्त ते आपले विचार बदलण्यासाठी तितपर चांगले आहेत. मात्र स्वतःची ज्यावेळेस तुम्ही स्वतःची फिलॉसॉफी किंवा स्वतःचं तत्त्वज्ञान ज्यावेळेस आत्मसात करता, निर्माण करता, त्यावेळेस खऱ्या अर्थाने जग स्वतःबरोबरच जग बदलण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होत असते असं मला या ठिकाणी दिसून येतं. आता हे अहिंसेचे तत्त्वज्ञानाबद्दल महात्मा गांधीजी म्हणतात की ॲन आय फॉर ॲन आय विल मेक दी होल वर्ल्ड ब्लाइंड. म्हणजे डोळ्यांसाठी डोळा संपूर्ण जग आंधळे, म्हणजे डोळा काढणे म्हणजे डोळ्यासाठी डोळा काढायचं आहे, म्हणजे संपूर्ण जग आंधळे करून ठेवायचं का? म्हणजे याला काही अहिंसा किंवा हिंसा असं स्वरूप नाही आहे. विशेषतः आपण जर पाहिलं की इसवी सन 1914 ते 18पर्यंत जे पहिलं महायुद्ध लढलं गेलं, या महायुद्धामध्ये निमित्त काय होतं आपल्या ते काही इतिहासामध्ये मी जाणार नाही आहे, का त्याचं काय निमित्त होतं आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र हे पाहत असताना आपल्याला एक इथं दिसून येतं की ह्यामध्ये जी हिंसा इतकी प्रचंड प्रमाणात मानवी हानी झाली, आर्थिक आणि समाजाची किती झाली तो भाग वेगळाच आहे. मानवी हानी इतकी झाली प्रचंड स्वरूपामध्ये. ही मानवी हानी खऱ्या अर्थाने अहिंसेतून झाली का हिंसेतून झाली हो? मग त्यावेळेस मानवाला वाटत नव्हतं का, देशाच्या प्रमुखांना वाटत नव्हतं का की हे लोक मरणार आहेत, कशासाठी हे करतोय आपण? आणि ह्या वेळेस गांधी विचार हा खूप महत्त्वाचा आहे. गांधींचा अहिंसा हा जो विचार खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण सर्वांना माहिती आहे की गांधीजीने म्हटले की एका गालात कुणी मारलं तर लगेच दुसरं गाल तुम्ही त्याला द्या, असं हे आपण सर्व म्हणतो. मात्र दुसऱ्या महत्त्वाचा बाब पुढचं आपल्याला नमूद करायचं आहे ते म्हणजे त्या ठिकाणी गाल देण्यापूर्वी देखील त्याचं विरुद्ध तो चुकतो कसा आहे, तो चुकलेला कसा आहे ही दाखवण्याची ताकद देखील आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. हे खऱ्या तत्त्वज्ञान गांधीजींचं होतं. आणि हे सर्व पाहत असताना आपल्याला एक दिसतं की गांधीजी म्हणतात की हे तत्त्वज्ञान मांडत असताना किंवा हे तत्त्वज्ञान त्यांनी सांगत असताना, सांगायला दाखवत असताना ते म्हणतात की आंतरिक आत्मा आपला महत्त्वाचा आहे. आंतरिक आत्मा आपला खूप महत्त्वाचा आहे. आणि जोपर्यंत तुम्ही आंतरिक आपल्या आत्म्याबरोबर तुम्ही बोलत नाही, तोपर्यंत तुम्ही कोण आहात हे तुम्हाला समजणार नाही. म्हणजे स्वतःशी अगोदर बोला की मी काय करतोय, मी कोणतं तत्त्वज्ञान हे करतोय, की मी सत्य बोलतोय का, मी अहिंसा करतोय का, हिंसा करतोय का, दुसऱ्याबद्दल काय विचार करतोय, हे मी स्वतः विचारा स्वतःला, तरच खऱ्या अर्थाने स्वतःमध्ये बदल घडून आणण्याची ती ताकद निर्माण होते. आणि स्वतःमध्ये बदल घडून ज्यावेळेस येईल त्यावेळेसच जगामध्ये आपण किंवा समाजामध्ये बदल घडून येण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होत असते. हे खरे तत्त्वज्ञान गांधींमध्ये आहे. आता गांधींचे विचार जर आपण पाहिलं तर स्वतःमध्ये स्वतःला शोधणं, याबरोबरच आजच्या गांधींचे विचाराला वर्तमानात जर पाहिलं तर कुठंच आपल्याला गांधींचे विचार
दिसत नाही आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, हे स्वातंत्र्य कोणत्या कष्टाने मिळालं, किती लोकांचे प्राण गेले, किती लोक शहीद झाले. जर आपण काही मोजकेच नावं, काही शेकडो नावे फक्त आपण आपल्या लिस्टमध्ये दिसतात, मात्र लाखो लोकांचा मृत्यू आपल्या ह्या ठिकाणी झालेला आहे. त्याचा कुठंही उल्लेख नाही आहे. आपल्या ह्या इतिहासामध्ये कुठं त्याचा उल्लेख केला गेला नाही आहे. स्वातंत्र्य किंवा प्रजासत्ताक आपण आलं तरी आपण फक्त काही मोजके लोकांचे, मोठे मोठे लोकांचीच फक्त नावं घेतो आणि श्रद्धांजली आपण वाहतो. मात्र तत्कालीन असणारे असे अनेक बारीक सारीक लोक होते, की असे अनेक गरीब लोक होते की ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे. म्हणजे त्या लोकांचं खऱ्या अर्थाने आठवण काढणं ही देखील खऱ्या अर्थाने गांधी जयंतीचं सार्थक आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आता याबरोबरच आपण जर पाहिलं की गांधींचे विचार, विशेषतः पुढचं जो सत्याग्रह आहे, हे सत्याग्रह त्यांनी आपल्या कृतीतून आणलेलं आहे. आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध उभं राहणं म्हणजे सत्याग्रह, आणि तेही कायदेशीर बाबीने उभं राहणं, तेही कायद्याच्या चौकटीत उभं राहणं. आणि कायदा जर आपल्या विरोधात असेल, आपल्यावर अन्याय करणार असेल, तर कायदा मोडूनही उभं राहायचं. म्हणजे तो म्हणजे खऱ्या अर्थाने ते कायद्याला विरोध करणं, आणि तेही शांततेने, अहिंसेच्या मार्गाने. हे तत्त्वज्ञान खऱ्या अर्थाने गांधींनी आपल्याला दिलेलं आहे. मग त्यासाठी त्यांनी सुरुवातीपासून आपण जर पाहिलं, भारतामध्ये नामदार गोखले त्यांचे गुरु होते. त्यांनी गुरु त्या नामदार गोखल्यांना मानलेलं आहे. नामदार गोखल्यांच्या विचारात तसं पाहिलं तर ते मवाळवादी नामदार गोखले, आणि नामदार गोखलेंच्या मवाळवादी गांधीही देखील सुरुवातीपासूनच मवाळवादीच होते. मात्र नंतर त्यांचं शेवटपर्यंत त्यांनी तत्त्वज्ञान जे मांडलं ते मवाळवादीचं हे तत्त्वज्ञान होते. सत्तेचं असेल, अहिंसा असेल किंवा सत्याग्रह असेल, त्यांची कृती सर्व आहेत हे मवाळवादाचंच तो एक प्रतीक असलेला आपल्याला दिसून येतं. हे सुधारित प्रतीक त्यांचं ते पुढील काळातलं आंदोलनं होते. मात्र ह्यामध्ये काय होतं, आपण त्यांच्या सुरुवातीपासूनचे जर आंदोलनं पाहिली तर चंपारण्य आंदोलन, मळेवाल्यांच्या वरती शेतकऱ्यांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचार, ते तिथले ब्रिटिश अधिकारी किंवा ब्रिटिश तिथं व्यापारी हे करत होते, त्यांच्या विरुद्ध उभं राहिलेलं जे काही आंदोलन आहे ते चंपारण्य आंदोलन आहे. 1919 साली अहमदाबादमधील असणाऱ्या कामगारांच्या बरोबर ते उभी राहिले. त्यांनी स्वतः सत्याग्रह केला, आंदोलनं केली 1919 साली. कारण की नुकतंच 1918 साली पहिलं महायुद्ध संपलेलं होतं आणि संपूर्ण जगामध्ये एक मंदीची मोठी लाट होती. त्यामुळे इथले जे कामगार होते, विशेषतः कापड कामगार जे होते, या कापड कामगारांना वरती बऱ्याचशे बेरोजगारीचं स्वरूप निर्माण झालेलं होतं. आणि हे बेरोजगाराचं स्वरूप इतकं प्रचंड निर्माण होत होतं, कारण की कारखान्यातील तयार होणारा मालाला कुठं उठाव नव्हता, जगामध्ये कुठं मागणी नव्हती, आणि परिणामी इथले कामगार बेकार होऊ लागले. आणि जे कामगार तिथं होते त्यांना उदरनिर्वाहासाठी अधिक वेतन हवं होतं. हे सर्व पाहत असताना आपल्याला एक दिसतंय की गांधींनी त्या कामगारांच्या बाजूने उभे राहिले आणि तत्कालीन असणाऱ्या सर्वच गिरणी मालकांना त्यांनी पटवून दिलं की तुम्ही ह्या कामगारांकडून तुमच्या अपेक्षेनुसार, विशेषतः त्यांच्या शक्तीनुसार पेक्षा अधिक तुम्ही त्याच्याकडून काम करून घेत आहेत, मात्र त्यांना वेतन तेवढं देत नाही आहे. आणि म्हणून गांधींनी या कामगारांच्या बाजूने आंदोलनाला उभे राहिले. शेवटी ह्या सर्व गिरणी मालकांना गांधीजींचं, विशेषतः सरदार पटेल त्यांच्यामध्ये मध्यस्थी त्यांनी केली होती. त्यांनी अहमदाबादचं हे आंदोलन त्यांनी यशस्वी केलं होतं. म्हणजे सत्याग्रहाचं स्वरूप त्यांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला दाखवलं आहे. म्हणजे केवळ हिंसेतूनच आपल्याला सर्व मिळेल असा काय भाग नव्हता. आता गांधी विचाराचं आपण जर पाहिलं, आज आपल्या देशामध्ये विशेषतः व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये हे दिसतंय की गांधींनी भगतसिंगाला कोणती मदत केली नाही, गांधींनी सुभाषचंद्र बोसांना बाजूला केलं, गांधींनी सरदार पटेलांना बाजूला केलं, गांधींनी असं केलं, गांधींनी तसं केलं, केवळ नेहरू घराण्याला पुरं केलं, असे विचार आपल्यासमोर मांडले जातात. तुम्ही पहा लेख आता नवीन नवीन आलेले ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये ते दिसतंय आपल्याला, फेसबुकवरती असे विचार मांडले जात आहेत. मग खऱ्या अर्थाने हे सत्य आहे का हो?
रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना महात्मा म्हटलं पहिल्यांदा, आणि सुभाषचंद्र बोसांनी त्यांना राष्ट्रपिता ही पदवी दिली, आणि ह्याच महात्मा गांधींनी सुभाषचंद्र बोसांना नेताजी ही पदवी दिली. म्हणजे त्यांच्यातील असणारं सख्य किती होतं हे यातून दिसून येतं. सुभाषचंद्र बोसांनी ज्यावेळेस आझाद हिंद फौजीची स्थापना केली होती त्यावेळेस गांधी एक बटालियन होती, नेहरू एक बटालियन होती. आज जे चित्र उभं केलं जाते आपल्या समोर की हे सर्व एकमेकांचे विरोधक होते, तर हे कसं काय होऊ शकतं? अशा अनेक प्रश्न आपण समोर निर्माण झाले पाहिजे. कोणतेही साधन आपल्या समोर आलं तर ते सहजासहजी स्वीकारण्यापेक्षा त्याचा चिकित्सक वृत्ती आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. हा खऱ्या अर्थाने गांधी विचाराचं एक महत्त्वाचं योगदान या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. विशेषतः गांधी विचारांचं आपण जर पाहिलं, साधन सुचितेचं त्यांचं जे तत्त्वज्ञान आहे ना ते खूप मला आवडतं. साधन सुचिता, कोणतीही कृती साध्य करण्याच्यासाठी तुम्ही साधनं कोणती वापरता, साधनं कोणती आत्मसात करता, हे खूप महत्त्वाचं या ठिकाणी गांधींनी नमूद केलेलं आहे. आणि हे साधनं साध्य करणारं जे साधनं आहेत, हे साधनं योग्य असले पाहिजे, सत्य असलं पाहिजे, अहिंसेच्या माध्यमाने स्वीकारले गेलेलं पाहिजे, कोणावरती अन्याय करून हे साधन उपलब्ध झाले न पाहिजे. जर तुम्ही स्वीकारलं तर तुमचं साध्य हे यशस्वी होऊ शकतं, असं त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. म्हणजे गांधींचे विचाराचं आपल्याला या खऱ्या अर्थाने आपल्याला, आपल्या समाजाला, आपल्या देशाला आज खरी गरज आहे असं मला या ठिकाणी दिसून येतं. विशेषतः आपण जर पाहिलं गांधींचे विचारांचं पुढील काळामध्ये जे खिलाफत चळवळ 1920 पासून जी सुरू झाली, 1922ला संपली जी खिलाफत चळवळ, त्याबरोबरच असहकार चळवळ. म्हणजे असहकार चळवळचा शेवट का घडून आला? काही विचारवंतांनी असं तत्कालीन काँग्रेसमधील तत्कालीन असं विचारवंत म्हटले होते की गांधींनी जर चौरी चौराच्या घटनेनंतर हे आंदोलन संपवलं नसतं, मागं घेतलं नसतं, तर आपला देश 1925 साली स्वतंत्र झाला असता. म्हणजे हे सांगत असताना ते का असं म्हणतात? कारण की असहकार चळवळीचं इतकी नंतर आपण जे 1942 चळवळ जी पाहतो, 1942ची छोडो भारत आंदोलन किंवा चले जाव चळवळ जी आपण पाहतो, ही चळवळ जी आहे ती 1942ला सुरू झाली आणि 1947 पर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. किंवा त्या आंदोलनामुळे मिळालं किंवा त्या चळवळीमुळे मिळालं असं नव्हे, तर त्या चळवळीचा जोरच इतका जबरदस्त होता की इंग्रजांना वाटू लागलं की आता इथं थांबणं शक्य नाही, हे त्यांना जाणवलं. आणि ही जाणीव निर्माण करणाऱ्याचं एक मुख्य भाग होता तो म्हणजे असहकार आंदोलन. आणि हे असहकार आंदोलन चौरी चौराच्या साध्या घटना काय होती, लोक तत्कालीन तिथले लोक आंदोलनं करत होते, जमून असं सर्वजण आंदोलनं करत होते. आणि आंदोलन करणाऱ्या लोकांवरती तिथे एक पोलीस चौकी होती, पोलिसही बाहेर होते, आणि या पोलिसांनी त्या आंदोलन करणाऱ्यांवरती गोळीबार केला. आता गोळीबार केल्यानंतर तिथं लोक चिडले. शांततेच्या माध्यमाने, सत्याग्रहाच्या माध्यमाने, गांधींच्या विचाराने हे आंदोलन चालू होतं. कोणतीही हिंसा नव्हती, कोणताही असं विचित्र असा प्रकार नव्हता, तरीही पोलिसांनी त्यांच्यावरती गोळीबार केला. ही घटना त्या लोकांना इतकी खटकली की त्यांनी ह्या पोलिसांवरती हल्ला केला. हा हल्ला इतका मोठा होता की ते पोलीस स्टेशनमध्ये एक इन्स्पेक्टर आणि 22 पोलीस तत्कालीन त्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी कोंडून धरलं आणि बाहेरून त्या पोलीस स्टेशनला आग लावून टाकली आणि त्या आगीमध्ये हे सर्व मारले गेले. ही घटना, ही चौरी चौराची ही घटना खऱ्या अर्थाने गांधीजींना आपलं आंदोलन हे वेगळ्या ठिकाणी जात आहे, अहिंसेच्या माध्यमाने चालू झालेलं आंदोलन हे हिंसेच्या रूपामध्ये येत आहे असं त्यांनी या ठिकाणी त्यांना जाणवलं. आणि त्यांनी म्हटलं की ही आपल्या सर्वसामान्यांना अजूनही माझी अहिंसा कळालेली नाही आहे, ही कळण्यासाठीच मला हे आंदोलन इथं मला थांबवण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं आणि आंदोलन थांबलं. त्यातूनच मग पुन्हा काँग्रेसमध्ये 2 भाग झाले, मग एक स्वराज्य पक्ष झाला, मग ते काँग्रेस झालं, सो अँड सो. म्हणजे हे सर्व भाग आपण जेव्हा पाहतो त्यावेळेस गांधीजींची ही कृती खऱ्या अर्थाने
त्यांच्या विचार किती मोठा हा निर्णय होता, त्यातून किती मोठे परिणाम ज्या आपल्या देशाने भोगावे लागले. आता असहकार आंदोलन म्हणजे नेमकं काय होतं, याची सुरुवात कुठून झाली? खिलाफत चळवळीपासून. आता खिलाफत चळवळ आपल्या सर्वांना माहिती आहे. काय खिलाफत चळवळ? ते तुर्कस्तानचा खलिफा होता मुस्लिमांचा सर्वोच्च धर्मगुरू म्हणजे खलिफा. हा तुर्कस्तानचा राजा, हा तिथं तत्कालीन खलिफा होता. त्याचं पद जे आहे खलिफा पद, हे ब्रिटिशांनी नष्ट केलं किंवा त्याचं 1918 साली तो पहिल्या महायुद्धात सामील असल्यामुळं तो पराभूत झाला. आणि ह्या पराभूत झाल्यामुळं त्याचं संपूर्ण साम्राज्य नष्ट केलं. म्हणजे हे खिलाफती त्याची नष्ट केली किंवा त्याचं राज्य नष्ट केलं, त्याला हद्दपार केलं. म्हणजे हे सर्व त्यांनी केलं. मग त्यांची खिलाफती, राजकीय काय झालं ते झालं, मग त्यांची खिलाफत नेमकं धार्मिक भावनानुसार त्यांची खिलाफत परत मिळवण्यासाठी भारतात आंदोलन सुरू झाली. त्यांचे खिलाफती परत मिळावी, परत देण्यात यावी म्हणून भारतात आंदोलन सुरू झालं. म्हणजे त्यांच्यावरती अन्याय होत आहे हे गांधींना कळालं आणि गांधींना वाटत होतं की आपल्या आंदोलनासाठी किंवा आपल्या विचारांसाठी किंवा देशाच्या प्रगतीसाठी, विशेषतः स्वातंत्र्याच्या प्रगतीसाठी हे आंदोलन किंवा हा समाज आपल्याकडे असणं गरजेचं आहे, आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे, हे गांधींना वाटलं होतं. म्हणून खिलाफत चळवळीचं नेतृत्व गांधींनी केलेलं आहे. खिलाफत चळवळीचे पहिले अध्यक्ष हे गांधीच आहेत. मग त्यांच्या नेतृत्वाखाली हे झालं आणि त्या खिलाफत चळवळीबरोबरच भारताच्या समाजाला, विशेषतः काँग्रेसला, त्यांनी दुसरा एक मार्ग दिला, तो म्हणजे असहकार. खिलाफत चळवळीचा तो एक भाग. असहकार म्हणजे नेमकं काय होतं की शासनाच्या मदतीला आपण जे मदत करतोय शासनाला, ते कोणत्याही माध्यम असेल, नोकरीच्या माध्यम असेल, वकिलीच्या माध्यमाने असेल किंवा प्रशासनाच्या माध्यमाने असेल, कोणत्याही माध्यमाने जी मदत आहे ही सर्व मदत नाकारायची. आम्ही तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची मदत करणार नाही. कोणत्याही मला तुम्ही ब्रिटिशांची डिग्री दिली वकिलाची, ही डिग्री तुमची परत घ्या. मी ह्या उच्च पदावर आहेत, हे पद मी राजीनामा देतो, हे पदही मला नको आहे. म्हणजे काय? तुम्ही आमच्या देशावरती अन्याय करता आहात, आम्हाला स्वातंत्र्य हवं आहे म्हणून तुमच्याबरोबर आम्ही असहकार पुकारतो आहे. हे असहकाराचं हे मूळ रूप होतं. आणि हे सर्व कसं करायचं? अहिंसेच्या माध्यमाने करायचं. हे गांधीजींचं तत्त्वज्ञान होतं. मात्र हे चौरी चौराच्या घटनेनंतर हे सर्व संपलं. यातून परिणाम काय झाले? दोन महत्त्वाचे परिणाम झाले. कोणते परिणाम झाले? की विशेषतः ह्यामध्ये खिलाफत चळवळी आणि असहकारामध्ये सर्वात जास्त जर कुणी नोकऱ्या सोडल्या असतील, सर्वात जास्त प्रमाणामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उभं राहिलं असेल, तर ते मुस्लिम लोक होते त्या कालखंडामध्ये. कारण खिलाफत चळवळ सुरुवात झालेली ना, मुस्लिम लोक होते. आणि परिणामी चौरी चौराच्या घटनेने हे आंदोलन संपलं. मग ह्या ठिकाणी दोन मतप्रवाह निर्माण झाले. कोणते दोन मतप्रवाह निर्माण झाले? मुस्लिमांना ह्या ठिकाणी वाटलं गेलं की गांधींच्या ह्या आंदोलन मागं घेतल्यामुळे मुस्लिमांची आता अगोदरच ही संपूर्ण स्थिती होती, मुस्लिमांचे सर्वस्वी गेले, नोकऱ्या गेल्या, वकिली गेल्या, सर्व गेले. त्यानंतर दुसरी बाजू आपल्या दुसऱ्या काँग्रेसमधील किंवा इतर जे उजवे जे होते, विश्व हिंदू परिषद होती, इतर काही तत्कालीन हिंदू महासभा होती, यांच्यातले जे काय हे होते, यांनी काय केलं? फक्त मुस्लिमांचं तुष्टीकरण गांधीजी करतायत, मुस्लिमांच्या सहकार्यासाठी हे आंदोलन करतायत, असा दुसरा मतप्रवाह निर्माण झाला. म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या देशाची फाळणीचं स्वरूप जे आहे हे केवळ मुस्लिम लीगची निर्मिती झाली म्हणून नव्हे, तत्कालीन असणाऱ्या आंदोलनातील असे हे मतप्रवाह देखील निर्माण होत होते, असा आपला हा इतिहास आपल्याला दिसून येतो. गांधीजींनी मात्र ह्या चौरी चौराच्या घटनेनंतर जवळजवळ 1928 पर्यंत आपल्याला स्वतःला त्यांनी राजकारणापासून अलग केलेलं दिसून येतं. राजकारणापासून स्वतःला त्यांनी अलग केलं, बाजूला झाले, कोणत्याच याच्यामध्ये ते नव्हते. मग ह्या कालखंडामध्ये ते काय करत होते? ह्या कालखंडामध्ये त्यांनी त्या चौरी चौराच्या घटनेनंतर जवळजवळ 21 दिवस त्यांनी अन्न पाणी विना त्यांनी उपोषण केलं. 21 दिवस त्यांनी केलं. मनाची शुद्धीकरण करण्याचं त्यांनी उपोषणात केलं. आणि त्यानंतर त्यांनी समाजामध्ये अहिंसेचं तत्त्वज्ञान काय आहे नेमकं हे दाखवण्याचं काम ह्या ठिकाणी या कालखंडामध्ये केलेलं आहे.
आणि त्यानंतरचं जे आंदोलनाचं आपण जर पाहिलं तर 1929 नंतर त्यांच्या आंदोलनाला त्यांनी नंतर सुरुवात केली, की मग दांडी यात्रा असेल, नंतरचे सर्व कार्य आपल्याला ते दिसून येतात. म्हणजे सांगण्याचा माझा अर्थ या ठिकाणी एकच आहे की गांधीजींनी जे सत्य, अहिंसा, सत्याग्रह हे जे विचार मांडलेले आहेत, हे विचार आजही आपल्या भारतीयांना गरजेचं आहे. आता शेवटी आपण पाहतोय की गांधीजींचे विचाराला आज आपण म्हणतोय की सहजासहजी साधारण आपण म्हणतो की मजबुरी का नाम है ना. ही खऱ्या अर्थाने मजबुरी नाही आहे, ही गरज आहे आपली आज जगाची, आपली गरज आहे, ही मजबुरी नव्हे. गांधींचे विचार ही मजबुरी नव्हती, गांधींची विचार आपल्या समाजाला गरज आहे, याचं खऱ्या अर्थाने ज्ञान आपण घेतलं पाहिजे. ही गरज काय आहे तर आजचं वर्तमानाची स्थिती आपण जर पाहिली ती सामाजिक असेल, धार्मिक असेल, राष्ट्रीय असेल, तुमचे राजकारणातील असेल, सर्व कोणतेही क्षेत्र तुम्ही घ्या, या क्षेत्रामधील असणारं जी काही बजबजपुरी आज माजलेली आपल्याला दिसून येते, ही सर्व दूर करायचं असेल तर गांधी विचार हा खूप महत्त्वाचा आहे, असं मला या ठिकाणी इथं सांगू वाटतं. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी नमूद करण्यासारखं आहे की गांधीजी म्हटले की आपला आतला आवाज आपण ऐकला पाहिजे. हा नेमका आतला आवाज नेमकं काय आहे, आपल्या आतला आवाज नेमकं काय आहे, हा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो. हा आपला आतला आवाज गांधींच्या तत्त्वज्ञानानुसार जर आपण पाहिलं की आपण आपल्या सर्वसामान्य जीवनामध्ये जे काही कृती करत असतो, ती कृती आपण स्वतः ओळखली पाहिजे की मी हे करतोय हे योग्य आहे का. आज आपण जर पाहिलं की समाजामध्ये किती मोठा भ्रष्टाचार आहे. आज आपल्यापैकी कुणीही सांगू शकतं का मी एकही रुपया न देता मला 100% नोकरी लागणार आहे. कुणीच सांगू शकत नाही. आज वास्तव आहे आणि आपण समाजामध्ये सहजासहजी ते स्वीकारलेलं आहे. म्हणजे इथं गांधींचे विचार हा महत्त्वाचा भाग आहे. गांधी म्हणतात स्वतःच्या आत्म्याला विचारा तुम्ही की खऱ्या अर्थाने आपण स्वतः किती प्रामाणिक आहोत. आणि ज्यावेळेस तुमच्या स्वतःचं मन तुम्हाला सांगेल ना की हां मी प्रामाणिक आहे, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही स्वतः बदलाल आणि जगाला सुद्धा बदलण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण होईल. आणि जोपर्यंत असं होणार नाही तोपर्यंत केवळ आपण विचार ऐकत राहू आणि सोडून देत जाऊ. असंच हा प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. मी गांधी विचार खऱ्या अर्थाने तुमच्यासमोर गांधींबद्दल बोलतोय भरपूर. तुम्हाला वाटतं की गांधी यांना खूप कळलेले दिसतात. नाही, मला गांधी काहीच कळलेले नाही. मला गांधी अद्यापही कळलेले नाही आहेत, हे वास्तव आहे. त्याचं कारण काय आहे की गांधी विचारासाठी कळायला खूप मोठं ज्ञान लागतं. आणि मला तरी वाटतं की मी अजूनपर्यंत तेवढं ज्ञानार्थी झालेलो नाही आहे की गांधींचे विचार मी आत्मसात करेन. हे वास्तव आहे आणि हे वास्तव स्वीकारणं हाही एक गांधींचा विचार आहे. हाही महत्त्वाचा भाग आहे. हे वास्तव स्वीकारणं हाही एक गांधी विचार आहे. हे आपल्याला दिसून येतं की स्वतःची कमतरता हे देखील स्वतः मध्ये ओळखणं हा देखील गांधी विचार आहे, असं मला या ठिकाणी वाटतं. मी तुम्हा सर्वांना बरंचसं बोर केलेलं आहे. एकंदरीतच मला पुनश्च एकदा तुमच्या सर्व प्राचार्यांचं, प्राध्यापकांचं, संस्थेच्या अध्यक्षांचं पुनश्च एकदा आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो की तुम्ही यशस्वी असा स्वरूपाचं कौतुक केलं, माझा सत्कार केला. मी गांधी जयंतीचा पुन्हा शेवटी महात्मा गांधींना अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी आपण शांत चित्तेने ऐकून घेतलं म्हणून मी आपलेही आभार व्यक्त करतो, धन्यवाद आपल्याला देतो आणि माझे इथं 2 शब्द सांगतो. धन्यवाद सर. आपल्या व्याख्यानामधून आपण भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामधील गांधीजींची भूमिका आणि त्याचबरोबर गांधीजींचे विचार योग्य पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेले आहेत. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर GP ढाकणे सर यांना मी विनंती करतो की आपण आपले मनोगत व्यक्त करावे.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अभयरावजी आव्हाड साहेब, प्रमुख पाहुणे, वक्ते तथा सरकार मूर्ती प्राध्यापक डॉक्टर मिर्झा सर, इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर कानडे सर, आज समोर उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, आत्ताच गांधी जयंतीनिमित्त म्हणजे आपण ॲडव्हान्समध्ये उद्याचा कार्यक्रम, आज उद्या सुट्टी आहे, आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने येऊ शकणार नाहीत आणि आपल्याला मिर्झा सरांचे गांधी विचार ऐकायचे होते, म्हणून मुद्दाम एक दिवस आधी कार्यक्रम ठेवला. त्याचप्रमाणे मिर्झा सरांनी बोधेगावसारख्या ठिकाणी नोकरी करतायत आणि अतिशय कठीण अशा विषयामध्ये PhD पदवी प्राप्त केली, त्यांचाही सत्कार करायचा होता. असा हा एक योग घडून आणला. मुस्लिम संतांचं जे कार्य आहे यावर त्यांनी त्यांच्या PhDच्या प्रबंधाच्या माध्यमातून प्रकाश टाकलेला आहे. मी आपणा सर्वांच्या वतीने पुनश्च त्यांचे एकदा अभिनंदन करतो. गांधी विचार सांगत असताना आपल्या व्याख्यानामध्ये त्यांनी शेवटी असं म्हटलं की गांधीजी मला अजून कळलेच नाहीत. हा त्यांचा प्रामाणिक विचार आहे. गांधीजींचे विचार कळण्यासाठी खरोखर प्रचंड अभ्यास करावा लागतो. गांधीजींचं भलं मोठं पुस्तक माझे सत्याचे प्रयोग, ते वाचल्यानंतर माणसाचं खरोखर मन असं सुन्न होऊन जातं. अरे, एक माणूस असं इतकं करू शकत होता का? अगदी लहान लहान गोष्टीपासून तर प्रचंड मोठ्या गोष्टीपर्यंत समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय होत असेल तर गांधीजी त्या ठिकाणी सविनय कायदेभंग किंवा सत्याचा आग्रह, सत्याग्रह या माध्यमातून विरोध करत होते. ब्रिटिशांनी मिठावर कर लावला होता. तिखट नाही खाल्लं चालतं, गोड नाही खाल्लं तर चालतं, परंतु मिठाशिवाय जमत नाही, अत्यावश्यक गोष्ट आहे, त्या मिठावर कर लावला होता आणि म्हणून सत्याग्रह केला होता, दांडी यात्रा काढली होती. आणि त्यावेळेस सरोजिनी नायडूंनी जे वाक्य म्हटलं होतं ते अतिशय प्रसिद्ध असं वाक्य झालेलं आहे. उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया. त्या दांडी यात्रा काढल्यानंतर भारतामध्ये जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांच्यामध्ये खळबळ उडालीच होती, परंतु त्याचा परिणाम इंग्लंडपर्यंत गेला होता. त्याची दखल तिथं पण घेतली होती आणि संपूर्ण जगाने घेतली होती. असे अनेक बाबी आहेत, लहान लहान गोष्टी आहेत की ज्या गांधीजींना जी गोष्ट अयोग्य आहे, जी सत्य नाही, जी सर्व समाजाच्या फायद्याची नाही, अशा गोष्टीला त्यांनी कडाडून विरोध केला. सरांनी सांगितलं की मला अजून गांधीजी कळलेच नाही. मलाही न कळलं नाही. कळण्याचं पण एक वय असतं. बऱ्याच गोष्टी कळत नाही हे आपल्याला कळत नसतं. असो, आज तुम्ही या ठिकाणी बऱ्यापैकी संख्येने आलेला आहात, मोठ्या संख्येने आलेला आहात. आता आपलं शासनाने सांगितलं की दिवाळीनंतर कॉलेज सुरू करायचे, परंतु आपण आधीच सुरू केलं आहे. मात्र या ज्या गोष्टी आहेत, मास्क वापरणं, एकमेकाच्या वस्तू न हाताळणं, शक्य तितकं सोशल डिस्टन्सिंग ठेवणं, जर चुकून कोणाला ताप आलेला असेल किंवा आपल्या घरामध्ये कोणी आजारी असेल तर त्यांनी 2-4 दिवस कॉलेजला यायचं नाही. तर ह्या सर्व गोष्टी आपण आपल्यासाठी आणि आपल्या बांधवांसाठी याची काळजीपूर्वक दखल घ्यायची. ऑनलाईन शिक्षण काही फारसं होत नाही, म्हणून आपल्या संस्थेचे अध्यक्ष अभयरावजी आव्हाड साहेब यांनी सांगितलं की आपण आता वर्ग सुरू करून टाकू. आपल्या इथं काही कोरोना नाही, संपलेला आहे आणि आपण काळजी घेतो, त्यामुळं आपल्याकडे येणार नाही. तिसरी लाट येणार नाही, चौथी तर येणारच नाही. लाटा आल्या, त्या पाण्याच्या लाटा आल्या
अतिशय भयानक असा महापूर आणि प्रचंड पर्जन्यवृष्टी आपल्याकडे झालेली आहे. विशेषतः मराठवाड्यामध्ये ज्या ठिकाणी रेल्वेने पाणी आणावं लागलं होतं एक 5 वर्षापूर्वी, तिथं हेलिकॉप्टरने लोक उचलावं लागली. निसर्गामध्ये प्रचंड अशी ताकद आहे, त्याला कारणीभूत आपण देखील आहोत. आपण निसर्गाच्या विरुद्ध चाललो, टेकड्या सपाट करायला चाललो, मोठमोठी मशिनरी आहे. कदाचित गांधीजींनी आज त्याच्या विरुद्ध देखील आंदोलन केलं असतं, निसर्गाची हानी करू नका. कारण गांधीजी म्हणजे फक्त ब्रिटिशांच्या विरुद्ध लढले एवढंच नाही, तर ते मानवतेच्या कल्याणासाठी लढलेले आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये अन्याय होतोय, इथं वकिली सोडून तिथं गेले. असा सर्वस्पर्शी असं हे व्यक्तिमत्व होतं. आपल्याकडे गांधी स्टडी सेंटर आहे, केरकर सर त्याचं काम पाहतात. जगातले सर्व लोक, आता सरांनी उल्लेख केला, ब्रिटनमध्ये असेल, अमेरिकेमध्ये असेल, जर्मनीमध्ये असेल, आपल्या भारतातल्या दैदिप्यमान ज्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास केला जातोय. आपण मात्र विसरत चाललोय. सरांनी एक छान शब्द मांडला त्यासाठी, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी. असे काही विद्यार्थी बाहेर बसतात, त्याच्या जवळ जाऊन जरी उभं राहिलं तरी त्याला कळत नाही की 3 फुटावर आपल्या पुढं कोणतरी उभं राहिलं. त्याचं लक्ष, आणि दोन्ही हात, हे खरोखर दोन्ही हात जर वेगळ्या कामासाठी, आपल्या अभ्यासासाठी, चांगल्या कामासाठी जर वापरले तर निश्चित तुमचं भवितव्य अतिशय चांगलं आहे. आणि अध्यक्ष साहेबांनी सुरुवातीला जे आपलं मनोगत व्यक्त करताना, शुभेच्छा देताना म्हटलं ना, नोकऱ्या लागत नाहीत, काय करायचं शिकून, असा जो एक विचारप्रवाह मुलांमध्ये आलेला आहे, विद्यार्थ्यांमध्ये आलेला आहे, तो सपशेल खोटा आहे. चांगले लोक, क्वालिफाईड लोक आजही मिळत नाहीत. आपली बहुतेक सर्वांची मातृभाषा मराठी आहे. शुद्ध मराठी बोलणारी माणसं मिळत नाहीत. राष्ट्रभाषा हिंदी आहे, हिंदी बोलणारी माणसं मिळत नाहीत. आज जर तुम्हाला 2 भाषा येत असतील, ट्रान्सलेशन जर करत असाल, कालच ट्रान्सलेशन दिवस होता, भाषांतर करण्याचा दिवस आंतरराष्ट्रीय. चांगल्या प्रकारे तुम्ही जर भाषांतर करू शकत असाल तर तुम्हाला अतिशय चांगल्या नोकरीच्या संधी आहेत. खूप चांगलं जर तुम्हाला बोलता येत असेल तर फार चांगल्या संधी आहेत. आकाशवाणीला, रेडिओला त्या ठिकाणी RJ नावाची जी असतात ना, रेडिओ जॅकी, मिळत नाहीत ते. कॉल सेंटरला मुलं मिळत नाहीत. कॉल सेंटर म्हणजे काय बोगस नाही, प्रचंड पैसा आहे त्यामध्ये. आणि फक्त सरकारी नोकरी हाच विषय नाही, तर नोकरीचे आता जे पर्याय आहेत ते बदललेले आहेत. आता मार्केटिंगचे वेगवेगळ्या गोष्टी आल्यात, मार्केटिंग चेन सुरू झाल्यात, सप्लाय चेन सुरू झाल्यात. ॲमेझॉनसारख्या प्रचंड मोठ्या कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत. अगदी एक माझ्या घरातलं उदाहरण सांगतो. माझा पुतण्या BSc फेल झाला, वडील बोलले म्हणून रागावून तो पुण्याला गेला. आज तो पुण्यातल्या एका रिलायन्स शॉपचा प्रमुख आहे. 1 लाख रुपये पगार आहे त्याला. BSc पास झालाच नाही तो, फक्त त्याचं इंग्रजीवर चांगलं प्रभुत्व होतं, केंद्रीय विद्यालयात शिकलेलं असल्यामुळं. तसं तुम्ही कोणत्या तरी एका भाषेमध्ये, एखाद्या विषयामध्ये तुमचं प्रभुत्व निर्माण करा, तुमची चुणूक दाखवून द्या, नोकरीच्या संधी तुमच्याकडे चालत येतील. या प्रसंगी गांधीजीबद्दल तर काही बोलायचंच नाही. पुनश्च एक वेळ मिर्झा सरांना मी धन्यवाद देतो. त्यांना PhD मिळाल्याबद्दल त्यांचे आपण छोटासा सत्कार केला, त्यांनी तो स्वीकारला आहे. त्यांनी अजूनही थांबू नये, आणखी पुढे संशोधन सुरू ठेवावं अशी एक सदिच्छा व्यक्त करतो. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. गांधीजींसारख्या महात्म्याबद्दल आपल्याला असं म्हणता येईल की त्यांच्या शरीराचा शेवट होऊ शकतो, पण विचाराचा शेवट मात्र कधीही होऊ शकत नाही. यानंतर या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी शेमटे मॅडम यांना मी निमंत्रित करतो. पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे बाबूजी आव्हाड महाविद्यालयात आयोजित आज गांधी जयंती निमित्त व्याख्यान तसेच आजचे सत्कार मूर्ती
सन्माननीय श्री मिर्झा सर यांचं या ठिकाणी आपण सत्कार सोहळा आयोजित केला, त्यांचं कौतुक केलं. या सुंदर अशा कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अभयरावजी आव्हाड साहेब कार्यक्रमाला उपस्थित राहिले, आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, त्यांचे मी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आजचे सत्कार मूर्ती आबासाहेब काकडे महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख सन्माननीय श्री मिर्झा सर यांना PhD प्राप्त झाल्याबद्दल आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केला, सत्कार सोहळा संपन्न झाला. तसेच त्यांनी आपल्या विचारातून महात्मा गांधीजींच्या विचारांना चालना देऊन आपल्याला सर्वांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. अगदी छोटी छोटी उदाहरणं सुंदर अशा पद्धतीनं त्यांनी समजून दिलेली आहेत आणि गांधीजींना समजून घेण्याचा प्रयत्न आपणा सर्वांसाठी त्यांनी या ठिकाणी आपल्याला मौलिक असं मार्गदर्शन केलेलं आहे. महाविद्यालयाच्या वतीनं, इतिहास विभागाच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर GP डाकणे साहेब हेही उपस्थित राहिले, त्यांनी आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन केलं, त्यांचेही आभार व्यक्त करते. तसेच इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर कानडे सर, डॉक्टर केरकर सर, उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, तसेच स्वागतगीत सादर करणाऱ्या विद्यार्थिनी मस्के सर, विद्यार्थी बंधू भगिनी, ज्यांच्यासाठी हा सुंदर असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, आपणा सर्वांचेच या ठिकाणी मी आभार व्यक्त करते आणि सन्माननीय अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते.